नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 ला सुरुवात झालेली असून लातूर जिल्ह्यामध्ये 10वी पासवरती पोलीस पाटील या पदासाठी एकूण 554 जागांसाठी नवीन ही पदभरतीला सुरुवात झालेली आहे. तर या पदभरतीविषयी ए टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने अगदी सोप्या भाषेमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. पोलीस पाटील या पदभरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये भेटेल. त्याचसोबत पोलीस पाटील लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरतीचं नवीन सुधारित वेळापत्रक इथं जाहीर झालेलं आहे. त्याची संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्याला भेटेल. याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, पगार किती असतो, परीक्षेचं स्वरूप, मुलाखतीचं स्वरूप, निवड कशी केली जाते याच्याबद्दल माहिती, कामाचं स्वरूप आणि त्याचसोबत यासाठी संपूर्ण तयारी कुठून करायची, त्याच्यासाठी क्लास कुठून भेटतील याच्याबद्दल ए टू झेड माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. मित्रांनो, हा एक व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा एकही व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही, कारण परिपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु डिटेलमध्ये माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे. मित्रांनो, ही संधी सोडू नका. मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठी आत्ताचं जर पेमेंट म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 15,000चं आपल्याला आपल्या गावामध्ये काम करून इथं पेमेंट भेटणार आहे. मित्रांनो, अतिशय चांगली संधी असणार आहे. मित्रांनो, 10वी पास सर्व उमेदवार इथे अर्ज करू शकतात. मित्रांनो, तर बघा, आता सर्वप्रथम आपण व्हिडिओची जी सुरुवात आहे मित्रांनो, सर्वप्रथम जर म्हटलं तर जे सुधारित वेळापत्रक आहे त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यानंतर हे बाकीचे जे पॉईंट आहेत मित्रांनो खालचे, ठीक आहे, 10 ते 12 पॉईंट आहेत, त्या सर्व पॉईंटवरती सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, हे जुनं वेळापत्रक होतं मित्रांनो. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा, जुनं वेळापत्रकामध्ये आपल्याला काय म्हटलेलं होतं मित्रांनो, जाहिरात कधी येईल. मित्रांनो बघा, इथं आपल्याला वेळापत्रकामध्ये जाहिरातीची तारीख दिली होती, ठीक आहे. इथं जाहिरात प्रसिद्ध करणे 29/5/2026, ठीक आहे. तर आता इथं हे वेळापत्रक इथं गृहीत धरलं जाणार नाही मित्रांनो. एक नवीन सुधारित वेळापत्रक आलेलं आहे बघा, ठीक आहे. तर हे वेळापत्रक कधी आलं मित्रांनो, 15/5/2026 रोजी आलं मित्रांनो. आणि याच्यामध्ये नवीन आपल्याला हे वेळापत्रक दिलेलं आहे. मित्रांनो, संपूर्ण स्टेप बाय स्टेप जेवढे पण टप्पे आहेत ते देखील मी समजून सांगणार आहे, कालावधीविषयी माहिती देणार आहे. त्याच्यानंतर या पदाविषयी संपूर्ण डिटेल ए टू झेड माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. याच्यासाठी तुम्हाला नोट्स कुठून भेटतील, क्लास कुठून भेटतील, त्याच सोबत आपल्याला परीक्षेचं स्वरूप कसं असतं, निवड पद्धत कशी असते, संपूर्ण माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओला आता डिटेलमध्ये सुरू करण्या अगोदर अजून एक महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो. आता जी पोलीस पाटलाची कोणत्याही जिल्ह्याची पदभरती असो मित्रांनो, ठीक आहे, गेल्या 4-5 वर्षापासून आपण पोलीस पाटील या पदासाठी नोट्स उपलब्ध करून देतोय, स्टडी मटेरियल उपलब्ध करून देतोय, ठीक आहे. आणि त्याचं जर म्हटलं तर संपूर्ण स्वरूप आपल्याला चांगलं माहिती आहे, ठीक आहे. आता सांगतोय मित्रांनो, लातूरचं असो नाही तर कोणत्याही जिल्ह्याचं असो, एकदा जाहिरात प्रसिद्ध झाली की एका महिन्याच्या आतमध्ये सिलेक्शन होऊन विद्यार्थ्याची इथं निवड देखील केली जाते आणि जॉईनिंग देखील केलं जातं मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे एकदा जाहिरात आली की वेळ खूप असतो, ठीक आहे. तर आता हे आपल्याला वेळापत्रकामध्ये समजून येईल तसं, ठीक आहे. तर चला आता वेळापत्रकाविषयी माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो, ठीक आहे. तर इथे बघा, भरती प्रक्रियेचे टप्पे दिलेले आहेत मित्रांनो. इथे म्हटलेलं आहे बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे, म्हणजे एकूण किती पदं उपलब्ध आहेत मित्रांनो, त्यातील किती पदं कार्यरत आहे, किती रिक्त पद आहे याच्याबद्दल इथं माहिती, ठीक आहे. तर ही सर्व जी माहिती आहे ती ऑलरेडी उपलब्ध करून घेण्यात आलेली आहे. बिंदू नामावली ऑलरेडी इथं तयार करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता डायरेक्टली पुढचे टप्पे इथं सुरू होत आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर एकूण जागा याच्याबद्दल माहिती देतो. तर इथे बघा, टोटल जर म्हटलं तर आपल्याला एकूण किती रिक्त पदसंख्या आहे किंवा टोटल मंजूर पदसंख्या किती आहेत मित्रांनो, तर 863, ठीक आहे. त्यातील रिक्त पदसंख्यांची आपल्याला इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. टोटल 554 जागा रिक्त आहेत, ज्याच्यासाठी 2026 मध्ये ही पदभरती होत आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी, ठीक आहे. खाली जर आलं तर बघा, आपल्याला त्याच्याबद्दल आता बाकीची माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर इथे बघा, आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, नोटीस प्रसिद्ध करणे. आता मागची दिनांक जी दिलेली होती ती गृहीत धरली जाणार नाही. हे नवीन सुधारित वेळापत्रक आहे मित्रांनो, ठीक आहे. तर बघा, नोटीस प्रसिद्ध करणे व गाव निहात आरक्षण निश्चित करणे याची तारीख दिलेली आहे 1/6/2026 ते 10/6/2026 याच्या दरम्यानमध्ये. आता हे काय आहे मित्रांनो, नक्की गाव निहात आरक्षण निश्चित करणे म्हणजे काय हे थोडक्यात समजून सांगतो, ठीक आहे. आता टोटल जर म्हटलं तर 554 जागा आहेत मित्रांनो पूर्ण लातूर जिल्ह्यासाठी. आता तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त आहे की नाही ते तुम्हाला ऑलरेडी माहित असतं मित्रांनो. आपल्या गावामध्ये
कोण पोलीस पाटील कार्यरत आहे. नसेल तुमच्या गावामध्ये कोणीच पोलीस पाटील तर लगेच तयारी सुरू करून द्या, कारण ते पद आता याच पद भरतीमध्ये इथं भरलं जाणार आहे. तर याची ही जी बिंदू नामावली आहे मित्रांनो, गाव नियत आरक्षण इथं मंजूर करून दिलं जातं. कोणत्या कॅटेगरीला ते आरक्षण भेटणार याची यादी प्रसिद्ध केली जाते. तिथं महिला किंवा पुरुष कोण अर्ज करू शकतात, कोणत्या कॅटेगरीला कास्टला तिथं आरक्षण भेटलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. तर ती आरक्षण यादी इथं तयार करणे आणि इथं आपल्याला ही जी नोटीस आहे ती प्रसिद्ध करणे याची ही तारीख दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ती आपल्याला 1 ते 10/6/2026 दरम्यान बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता काय होतं मित्रांनो, जसं की आता तुमचं जे पण गाव असेल, उदाहरणार्थ लातूर जिल्ह्यामध्ये आपण लातूरच तालुका धरू आणि लातूरच उदाहरणार्थ गाव धरू. ठीक आहे, तर या ठिकाणी पोलीस पाटील हे पद रिक्त आहे. तिथे भेटले एसटी कॅटेगरीला किंवा एससी, ठीक आहे, किंवा ओपन ओबीसी कोणतेही घ्या. ठीक आहे, जसं की एसटी कॅटेगरीला आरक्षण भेटलं, परंतु तिथं त्या कॅटेगरीचे उमेदवार खूप कमी संख्येमध्ये आहे किंवा काही कारणास्तव तेथील एसटी कॅटेगरीचे एकही उमेदवार अर्ज भरणार नसतील, तर अशावरती तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता किंवा असंही घेऊ शकता मित्रांनो, मागचा जो कॅटेगरीचा उमेदवार होता तर त्यालाच पुन्हा आरक्षण भेटलं तरी देखील तुम्ही आक्षेप घेऊ शकता. किंवा तुमचं म्हणणं असेल की आमच्या गावामध्ये भरपूर वेगवेगळ्या जमातीचे लोक आहे, एससी पण आहेत, एसटी पण आहे, व्हीजीएनटी पण आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीचे ओबीसी वगैरे सर्व. ठीक आहे, सर्व कॅटेगरीचे एकत्रित लोक राहतात, तर इथे एकाच कॅटेगरीचा विचार न करता तिथं ओपनला आरक्षण देण्यात यावं असं देखील तुम्ही आक्षेप इथं घेऊ शकता आता आरक्षण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर. ठीक आहे, आता एसटीला जर तिथं आरक्षण भेटलं तर आणि तुम्ही जर 4-5 जणांनी आक्षेप नोंदणी केली, ठीक आहे, तर आक्षेप घ्यायची इथं तारीख दिलेली आहे 11/6/2026 ते 15/6/2026 याच्या दरम्यानमध्ये. जर तुम्ही इथं आक्षेप घेतलं आणि इथं एसटी कॅटेगरीला किंवा एससी कॅटेगरीला आरक्षण इथं भेटलेलं होतं, परंतु आक्षेप घेतल्यानंतर ओपनला तुम्ही ते आरक्षण आहे ते मंजूर करून घेऊ शकता, जेणेकरून तिथं ऑल कॅटेगरीचे उमेदवार इथं अर्ज भरू शकतात. ठीक आहे, याच्यावरती देखील लक्ष ठेवायचं मित्रांनो. जेव्हा इथं आरक्षण यादी प्रसिद्ध होते, जर तुमच्या गावामध्ये तुमच्या कॅटेगरीला आरक्षण नाही भेटलं तर तुम्ही 2-4 जण आक्षेप घ्या, तुम्हाला नक्कीच आरक्षण बदलून ओपन मधून करून दिलं जाऊ शकतं मित्रांनो. असं भरपूर वेळा केलं जातं, त्याच्यामुळे तिथं लक्ष ठेवा. ठीक आहे, कारण तुम्हाला गावातल्या गावात इथं काम करण्याची संधी भेटते मित्रांनो. 15,000चं पेमेंट तुम्हाला इथं दिलं जाणार आहे आणि पोलीस पाटलासाठी काहीच जास्त काम राहत नाही, आपला सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे, त्याचं आपल्याला कार्य काय आहे, काम काय आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, पुढे बघा आपल्याला म्हटलेलं आहे जाहिरात प्रसिद्ध करणे. जाहिरात कधी प्रसिद्ध केली जाईल? 16/6/2026. ठीक आहे, म्हणजे आज जर म्हटलं तर आज मी 27 तारखेला व्हिडिओ बनवत आहे. अगदी जर म्हटलं तर 16/6 म्हणजे आता 16 ते 20 दिवसामध्ये तुमची जाहिरात इथं प्रसिद्ध होईल मित्रांनो. ठीक आहे, आणि माझ्या अंदाजानुसार हे फायनल इथं आपल्याला वेळापत्रक असणार आहे, याच्यामध्ये काही चेंज केला जाणार नाही, कारण ऑलरेडी 2 वेळा हे वेळापत्रक आपल्याला पुढे गेलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे. हे फायनल असू शकतं मित्रांनो, त्याच्यामुळे अगदी कमी दिवसाचा कालावधी आता तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी लगेच तयारीला लागाल. लातूर जिल्ह्याची 100% पोलीस पाटील पदभरती आता ही होणारच आहे मित्रांनो, त्याच्यानुसार तुम्ही तयारी करायला सुरुवात करा. ठीक आहे, तर जाहिरात कधी होईल प्रसिद्ध मित्रांनो? 16/6/2026 रोजी आणि अर्ज 19 तारखेपासून इथं सुरू होतील. 19/6 ते आपल्याला म्हटलेलं आहे 6/7/2026 दरम्यानमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर जेवढे पण अर्ज येतील त्याची छाननी तयार करणे आणि प्रवेशपत्र वाटप करणे याची तारीख दिलेली आहे 7/7/2026 ते 17/7/2026 याच्या दरम्यानमध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्या दरम्यानमध्ये तुमचं प्रवेशपत्र येऊन जाईल आणि तुमची लेखी परीक्षा बघा कधी होत आहे? 19/7/2026 ला तुमची लेखी परीक्षा इथं होणार आहे मित्रांनो. म्हणजे 16 तारखेला जर म्हटलं तर आपले जाहिरात आली, पूर्ण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, संपूर्ण जाहिरातीचं स्वरूप समजून येईल. ठीक आहे, आणि जाहिरात आल्यापासून जर म्हटलं तर 19 तारखेला तुमचे पेपर होणार आहे. म्हणजे साधारणतः जर म्हटलं तर 1 महिना आणि 2-3 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा कालावधी इथं भेटत आहे मित्रांनो अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, 1 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे असणार आहे जाहिरात आल्यानंतर. ठीक आहे, आणि 1 महिन्यामध्ये अभ्यास पूर्ण होत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे आत्ताच लगेच तुम्ही तयारीला सुरुवात करून द्या. ठीक आहे, पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे, लेखी परीक्षा जो निकाल आहे, लेखी परीक्षेचा निकाल लगेच 20 तारखेला लागणार आहे. 19 तारखेला पेपर झाले, 20 तारखेला लगेच निकाल लागून जाईल. त्यानंतर लगेच तोंडी परीक्षेसाठी म्हणजे मुलाखतीसाठी जे पण उमेदवार पात्र असतील त्यांची मुलाखत 21/7/2026 ते 28/7/2026 याच्यामध्ये घेतली जाईल आणि जे पण पात्र उमेदवार असतील फायनल त्यांची इथं नियुक्ती करण्यात येईल 1/8/2026 याच्या दरम्यानमध्ये. ठीक आहे, म्हणजे लगेच तुमची इथे नियुक्ती देखील केली जाते मित्रांनो. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो,
मित्रांनो. आता ही जी लेखी परीक्षा आहे ना, लेखी परीक्षेला तुम्हाला कमीत कमी 45% गुण इथं मिळवणं आवश्यक असतं. आपली लेखी परीक्षा असते 80 गुणांची, 80 गुणांपैकी तुम्हाला 36 गुण इथं मिळणं आवश्यक असतं मित्रांनो, तरच तुमचं इथं सिलेक्शन केलं जातं. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतात, की आमच्या गावामध्ये फक्त 1-2च अर्ज आलेत, ठीक आहे, किंवा 1-2च अर्ज येणार आहेत, ठीक आहे. जरी एकच अर्ज असला, तुमचाच अर्ज असला आणि तुम्हाला 36 गुण नाही भेटले, तरी तुम्ही इथं नापास होतात. तुमचं जे गावचं जे पद आहे पोलीस पाटील पद, ते रिक्तच ठेवलं जातं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. बहुतेक विद्यार्थी नापास होतात. आता लेटेस्ट 2025 मध्ये बीड जिल्ह्याची पद भरती झाली मित्रांनो. याच्यामध्ये 50 पेक्षा जास्त पद रिक्तच ठेवण्यात आली, कारण त्यांना 36 सुद्धा गुण भेटलेले नाहीये. त्यामुळे परीक्षा सोपी असते, परंतु तुमचा जर म्हटलं तर अभ्यास नसेल तर तुम्ही इथं नापास होतात. तुम्हाला 36 गुण देखील मिळत नाही 80 पैकी, आणि त्याच्यामुळे तुमच्या गावचं ते पद आहे ते रिक्तच ठेवलं जातं आणि डायरेक्टली पुढच्या पद भरतीला भरलं जातं. आणि पुढची पद भरती डायरेक्टली 4-5 वर्षांनी येत असते मित्रांनो. त्याच्यामुळे ही संधी सोडू नका. जेवढे जास्त मार्क घेता येतील तेवढे जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संपूर्ण बाकीचं पद भरतीचं स्वरूप आता इथून पुढे मी सांगायला सुरुवात करत आहे. तर हे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला समजून आलेलं असेल. हे PDF जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर आपला YBD अकॅडमी किंवा त्याच्यासोबत आपल्याला एक सेपरेट पोलीस पाटीलचा आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे, त्याला जॉईन व्हा. तिथे तुम्हाला हे PDF भेटून जाईल. किंवा आता रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप देखील सुरू करतोय. त्या ग्रुपवरती रेग्युलर तुम्हाला अपडेट दिले जातील स्पेशल पोलीस पाटील पद भरतीचे, तर त्या ग्रुपला देखील जॉईन व्हा. तुम्हाला जॉईन होण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय, तिथून तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपला, ठीक आहे. तर चला पुढे. आता चला पोलीस पाटील या पदभरतीची संपूर्ण A to Z डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती जाणून घेऊयात, जी की तुम्हाला इतर दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी एवढ्या डिटेलमध्ये आणि सोप्या भाषेमध्ये बघण्यासाठी भेटणार नाही, ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिले जर म्हटलं तर पोलीस पाटील या पदासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय लागते. बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की आम्ही शेजारच्या गावामध्ये अर्ज भरू शकतो का, किंवा वेगवेगळे प्रश्न असतात. तर सर्व प्रश्नावरती आता सविस्तर आपण चर्चा करूयात. पहिला प्रश्न काय मित्रांनो, पोलीस पाटील, ठीक आहे. आता लातूर जिल्ह्याची आली आहे, त्यासाठी लातूर जिल्हा पोलीस पाटील 2026 साठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, ठीक आहे. तर उमेदवार कमीत कमी 10वी पास इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याचसोबतच संबंधित गावचा रहिवासी असणं गरजेचं असणार आहे. तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्याच गावामध्ये, ठीक आहे, त्याच गावामध्ये तुम्हाला अर्ज भरता येणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही त्या संबंधित गावचा रहिवासी असेल तरच तुम्ही इथं अर्ज भरू शकतात. जसं की बहुतेक विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न येतो, जसं की इथे एक गाव आहे, इथे एक गाव आहे, शेजारची अशी 2-3 गावं आहेत, तर आमच्या शेजारच्या गावांपाशी इथं पोलीस पाटील या पदासाठी इथं पदभरती आलेली आहे, तर यांच्यामध्ये आम्ही अर्ज भरू शकतो का, तर नाही. जसं की या गावासाठी आले तर फक्त इथलेच उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात. त्यासाठी तुमचं इथं डोमासल सर्टिफिकेट तुमच्याकडे, म्हणजेच रहिवासी दाखला ज्याला आपण म्हणतो किंवा अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, ते तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे संबंधित गावचा स्थानिक रहिवासी तिथं असणं गरजेचंच असणार आहे. तुम्ही शेजारील गावासाठी देखील अर्ज भरू शकत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्याच गावचे फक्त तुम्हाला कॉम्पिटिशन असतं मित्रांनो. अर्ज खूप कमी येतात आणि कॉम्पिटिशन खूप कमी असतं. जर सिलेक्शन झालं तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला घर बसल्या इथं 15,000चं मानधन भेटणार आहे मित्रांनो. घर बसल्या चांगली इन्कम आहे, चांगलं आपल्याला पद बघण्यासाठी भेटत आहे आणि चांगलं वरच्या स्तराचं गावचं आपल्याला हे पद बघण्यासाठी भेटत आहे, ठीक आहे. तर आपल्याला 10वी पास संबंधित गावचा रहिवासी असणं गरजेचं असणार आहे. मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे. चारित्र्य चांगलं असावं, ठीक आहे. चारित्र्य प्रमाणपत्र देखील तुमच्याकडून इथं घेतलं जातं, म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला इथं लागते मित्रांनो. पोलीस व्हेरिफिकेशन जर तुमच्याकडे लगेच नसेल तर काही अडचण नाही मित्रांनो. जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा देखील तुम्ही 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ते सादर करू शकता. तर त्याच्यामुळे आपल्याला इथं चारित्र्य चांगलं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यासाठी इथं सजा भेटेल नाही पाहिजे, ठीक आहे. थोडक्यात जर म्हटलं तर तुमच्यावरती एखादा खटला असेल आणि तुम्हाला तिथं गुन्हेगार म्हणून इथं पात्र ठेवण्यात आलं असेल, ठीक आहे, एखादी सजा भेटलेली असेल, अशा प्रकारचं काय असेल, तुमच्यावरती खटले वगैरे चालू असतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हेगार आहात असं सिद्ध झालेलं असेल, तर तेव्हा तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ते सादर करावं लागतं लवकरात लवकर, ठीक आहे. तुम्ही लगेच काढून द्या, टाकायला द्या, ठीक आहे. कारण जर म्हटलं तर इथं बघा, तुमच्या गावामध्ये पोलीस पाटील पद रिक्त असेल तर 100% आता तुमच्या गावासाठी ही पद भरती होणारच आहे, कारण भरपूर मोठी जागा आहेत मित्रांनो. भरपूर जागा आहेत, 554 जागा आहेत तिथं, तर तुमच्या गावासाठी देखील येणारच आहे. तर लगेच तुम्ही चारित्र्य प्रमाणपत्र तुमचं काढायला टाकून द्या, काही अडचण नाही. आणि नंतर देखील तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतरही सादर करण्याचा काही कालावधी असतो. जर तुमचं भेटलं नाही लगेच तर नंतर देखील तुम्ही सादर करू शकता, काही अडचण नाही. त्याच्याविषयी रेग्युलर अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा या चॅनलवरती भेटत राहतील. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करा,
जी दिली तिलाही क्लिक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड आणि त्याचसोबत इतर जे पण महत्त्वाचे कागदपत्रे ते तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, पुढील प्रश्न महत्त्वाचा म्हणजे वयोमर्यादा, वयाची अट किती असते. तर उमेदवाराचं 25 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत तो अर्ज करू शकतो. ठीक आहे. कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत. तुमचं वय केव्हापासून कॅल्क्युलेट केलं जाईल मित्रांनो, हे मागील जाहिरात प्रमाण होतं, मागील वेळापत्रकाप्रमाणे मी इथं घेतलं होतं मित्रांनो. तर 29/5/2026 रोजी किंवा त्यापासून तुमचं वय इथं कॅल्क्युलेट केलं जाईल, वय धरलं जाईल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आताच्या जाहिरातीनुसार लगेच तुम्हाला सांगून देतो बघा. आपल्याला इथं जाहिरात इथं अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे बघा, 6/7/2026. 6/7/2026 पर्यंत तुमचं वय 25 पूर्ण असायला पाहिजे आणि तिथपर्यंत तुमचं 40 वर्ष इथं 40 वर्षापर्यंत तुम्ही तिथं अर्ज करू शकतात. परंतु 6/7/2026 पर्यंत 25 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. 25 ते 45 याच्या दरम्यानमध्ये तुमचं वय असायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं वय मर्यादा तुम्हाला इथं समजून आली. आणि बाकी जर म्हटलं तर आपलं वय कशावरतून पकडलं जाईल मित्रांनो, जन्म प्रमाणपत्र म्हणा, अधिवास म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणा, किंवा 10वीचं शाळा सोडल्याचा दाखला म्हणा, किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, याच्यावरतून तुमचं वय इथं पकडलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, पोलीस पाटील या पदासाठी आपल्याला पगार किती असतो, मानधन किती असतं. तर आपल्याला सध्या जर म्हटलं तर आता आपल्या बॅचमधून भरपूर विद्यार्थी जॉईन आहेत. मागचे काही मुलाखतीचे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ मी इथं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले होते. मुलाखतीला काय काय प्रश्न विचारले जातात, कशी तुमची मुलाखत होत असते. जवळपास 7 ते 8 विद्यार्थ्यांशी मी बोलणं केलं होतं, त्याचं रेकॉर्डिंग करून टाकलं होतं मित्रांनो, की नक्की मुलाखतीला काय प्रश्न विचारले जातात. आता भरपूर विद्यार्थी जॉईन आहेत मित्रांनो, त्यांनाच कॉल करून मी स्वतः विचारला आहे मित्रांनो. आता सध्या स्थितीला जर म्हटलं तर 15,000चं मानधन, प्रत्येक महिन्याला 15,000चं पेमेंट तुम्हाला दिलं जातं. आणि हे पेमेंट बहुतेक ठिकाणी म्हणतोय बघा, 3 महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला दिलं जातं. जसं की 3 महिन्याचं 15 ते 45. ठीक आहे. 45,000चं पेमेंट तुम्हाला प्रत्येक 3 महिन्याला भेटत असतं मित्रांनो. काही ठिकाणी प्रत्येक 1 महिना झालं की 15,000चं पेमेंट लगेच अकाउंटला येऊन जातात. कधी कधी काही ठिकाणी 3 महिन्याचा कालावधी ठेवलेला आहे आणि 3 महिन्याचं एकत्रित पेमेंट तुम्हाला 45,000 रुपये तुमच्या अकाउंटला येऊन जातात मित्रांनो. परंतु 100% पेमेंट तुम्हाला रेग्युलर इथं भेटत राहतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पोलीस पाटलाचं काम काय आहे, सर्वात महत्त्वाचं गाव कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, त्याचसोबतच स्थानिक प्रशासनाला सरकारी कामात मदत करणे आणि महत्त्वाचं जबाबदारीचं पद आहे आपल्याला हे पोलीस पाटील. ठीक आहे. आता पुढे बघा मित्रांनो, आता याच्यासाठी लेखी परीक्षेबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा, आता लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 साठी देखील हाच अभ्यासक्रम असणार आहे. लेखी परीक्षेचं हे स्वरूप असणार आहे. सर्वप्रथम तुमची लेखी परीक्षा होत असते मित्रांनो. लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची मुलाखत होत असते मित्रांनो. आणि लेखी परीक्षा असते टोटल 80 गुणांची, मुलाखत असते तुमची 20 गुणांची, टोटल होतात तुमचे 100 गुण मित्रांनो. 100 गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्याला जास्त गुण भेटतील त्याचं डायरेक्टली इथं सिलेक्शन होत असतं. त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षा तुम्हाला क्रॅक करावी लागते, पास करावी लागते. 80 पैकी 45% गुण. ठीक आहे. 80 पैकी 45% गुण म्हणजे 80 पैकी 36 गुण मिळवणे इथं आवश्यक असतं मित्रांनो. जेव्हा तुम्हाला 80 पैकी 36+ गुण मिळतात, त्याच विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी इथं बोलवलं जातं. जर तुम्ही इथेच नापास झाला तर तुमच्या गावामधून जरी तुमचा एकट्याचाच अर्ज असेल तरी तुम्हाला तिथे नापास केलं जातं आणि ते पद तसंच रिक्त ठेवलं जातं. आता सांगतो मित्रांनो, लेटेस्ट बीड जिल्ह्याची पदभरती झाली तर 50 पेक्षा जास्त विद्यार्थी तिथं, किंवा आपण म्हणू शकतो 50 पेक्षा जास्त जे पद आहेत ते रिक्त ठेवण्यात आलेत, कारण त्यांना 36 गुण सुद्धा भेटले नाही. याच्या मागचं कारण काय होतं मित्रांनो, आपल्याला बहुतेक ठिकाणी युट्यूबवरती किंवा वेबसाईटवरती पोलीस पाटलाचा जो अभ्यासक्रम आहे तो चुकीचा देण्यात आलेला आहे. आता बीड जिल्ह्याची जेव्हा पोलीस पाटील पदभरती झाली 2025ला, ठीक आहे, 2025ला, तेव्हा देखील बहुतेक ठिकाणी अभ्यासक्रम चुकीचा देण्यात आला. मराठी इंग्रजी याच्यावरती प्रश्न येणार नाही असं सांगण्यात आलं आणि मराठीवरती जवळपास 10 ते 15 प्रश्न आले, इंग्लिशवरती 3-4 प्रश्न आले. अशा प्रकारचे 20 प्रश्न इथेच तुमचे झाले मित्रांनो. त्या विषयांचा विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला नव्हता. ज्यांनी आपले नोट्स घेतल्या होत्या त्यांना भरपूर फायदा झाला. जवळपास सर्व विद्यार्थी तिथं जॉईन झालेले आहेत मित्रांनो. ठीक आहे. नोट्सचा विद्यार्थ्यांना भरपूर लाभ झाला. परंतु बहुतेक ठिकाणी सांगितलं होतं या विषयांवरती प्रश्न येणार नाही. तर माझ्या अंदाजानुसार इथं 50% चान्स असतात तुम्हाला प्रश्न येतील पण आणि नाही पण येणार. ठीक आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळेच आता या लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी आपण स्पेशल आपले डायरेक्टली क्लास सुरू करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त इथं फायदा होणार आहे. ठीक आहे.
तर बघा क्लासबद्दल पुढे माहिती बघणारच आहोत. लेखी परीक्षेचं स्वरूप आपण जाणून घेऊयात मित्रांनो. लेखी परीक्षा असते टोटल 80 गुणांची. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात. त्याच्यापैकी एक पर्याय आपल्याला बरोबर निवडायचा असतो. MCQ टाईप आपल्याला पेपर असतो, ठीक आहे, 80 गुणांचा. ऑफलाईन पेपर असतो, ठीक आहे. ओमारी शीट दिली जाते आणि आपल्याला एक आन्सर पूर्ण जर म्हटलं तर पेपर दिला जातो आणि आपल्याला जे आपल्याला गोल असतात 4 अशा प्रकारचे, जे पण बरोबर असेल ते आपल्याला गोल करायचं असतं. या टाईपमध्ये आपल्याला हे पेपर असतो 80 गुणांचा, ठीक आहे. याच्यामध्ये विषय जर म्हटलं तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, स्थानिक जिल्ह्याची माहिती, ठीक आहे, स्थानिक जिल्ह्याची माहिती, त्यासोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, या तुम्हाला 7 ते 8 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. आणि इथं किमान 45% गुण मिळवणं आवश्यक असतं. म्हणजे 80 पैकी 36 गुण मिळवणं इथं आवश्यक असतं मित्रांनो. आणि ही जी परीक्षा असते मित्रांनो, तुमची डायरेक्टली जिल्ह्याच्या ठिकाणी होत असते. तुमचा जिल्ह्याचा, संपूर्ण जिल्ह्याचा एकदाच पेपर होत असतो, एकाच दिवशी आणि एकाच टायमाला पेपर होत असतो. कधी कधी उपविभागाच्या ठिकाणी हे पेपर होतात, म्हणजे तालुक्याचे किंवा तुमच्या उपविभागाच्या ठिकाणी पेपर होतात. संपूर्ण जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय ही पेपर असतो. परंतु जर म्हटलं तर जास्त लांबचं अंतर जायला यायला असतं. त्याच्यामुळे काय करतात की प्रत्येक उपविभागामध्ये हे आपल्याला पेपर घेतलेले बघण्यासाठी भेटतात. म्हणजे जसं की आता लातूरचे जेवढे पण 3-4 उपविभाग आहेत मित्रांनो, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला प्रत्येक उपविभागाला पेपर ठेवला जाईल. परंतु संपूर्ण जिल्ह्याचा पेपर हा एकच असतो. संपूर्ण स्वरूप सारखंच असतं, प्रश्न देखील सारखेच असतात, वेळ देखील सारखाच असतो. एकाच वेळी एकाच दिवशी ते पेपर पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतले जातात. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण जिल्ह्याचा जर म्हटलं तर एकत्रित विचार करायचा असतो. तालुक्यानुसार पेपर होती नाही, उपविभागानुसार पेपर होती नाही, पूर्ण जिल्हास्तरीय पेपर होतात. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. या गोष्टीकडे देखील लक्ष देणं इथं गरजेचं असतं. तर अशा प्रकारचे आपल्याला इथं शैक्षणिक पात्रता किंवा लेखी परीक्षा याच्याबद्दल इथं माहिती देऊन घेतलेली आहे मित्रांनो. एवढ्या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. जेव्हा जाहिरात येते त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी विषयावरचा इथं उल्लेख केलेला नसतो. शक्यता मराठीवरती आता सांगतोय बहुतेक जिल्ह्यामध्ये 10 ते 15 प्रश्न मराठी विषयावरती विचारले गेलेत. आणि जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होते तर जाहिरातीमध्ये मराठीचा उल्लेख केलेला नसतो. कारण यामागचं कारण काय आहे मित्रांनो, हे आहेत भाषा विषय आणि भाषा विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातातच. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. आतापर्यंत लेटेस्ट जर म्हटलं तर आपल्याकडे 25 पेक्षा जास्त पोलीस पाटील या पदाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहेत. त्यातील 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी मराठीवरती कमीत कमी 10 प्रश्न विचारले गेलेत मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही चुकी झाली बहुतेक ठिकाणी. जर म्हटलं तर आता बीड जिल्ह्याचा पेपर झाला तर त्या ठिकाणी आपल्याला मराठी किंवा इंग्लिशवरती प्रश्न येणार नाही असं सांगण्यात आलं होतं. आणि बहुतेक ठिकाणी युट्यूबवरती देखील तोच अभ्यासक्रम सांगितला गेला. त्याच्यामुळे तिथं 20-22 प्रश्न मराठी इंग्लिशवरती आले आणि तिथं विद्यार्थ्यांचा स्कोर खूप डाऊन झाला. त्यांना समजलंच नाही, त्यांनी अभ्यासच केलेला नव्हता. त्याच्यामुळे बहुतेक विद्यार्थी तिथं नापास झाले. 50 पेक्षा जास्त जागा तशाच रिक्त झाल्या, रिक्त पडलेल्या आहेत मित्रांनो. रिक्त पडल्या म्हणजे त्यांना 36 पेक्षा जास्त गुण देखील इथं भेटलेले नाही किंवा 36 देखील गुण तिथं भेटलेले नाहीत मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या छोट्या ज्या गोष्टी असतात तिकडे लक्ष द्या. आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी, ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला लेखी परीक्षेचं स्वरूप समजून आलं. जाहिरात आल्यानंतर मी पुन्हा एकदा डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. तर बघा आता त्याच्यासाठी आपण पोलीस पाटील पदभरतीसाठी स्पेशल लातूर जिल्ह्यासाठी आपण जर म्हटलं तर बघा संपूर्ण बॅच इथं लॉन्च करतो मित्रांनो. ही बॅच खूप महत्त्वाची असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपण मागील ज्या पदभरती झाल्या आता गेल्या 4-5 वर्षापासून आपण पोलीस पाटील या पदासाठी नोट्स उपलब्ध करून देतो, ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. आपल्या बॅचमधून भरपूर विद्यार्थी जॉईन देखील आहेत. त्यांची मुलाखतीचे जे आपले रेकॉर्डिंग वगैरे आहेत ते देखील आपण यूट्यूबवरती शेअर केलेले आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता, ठीक आहे. तर या वेळेस आपण स्पेशल लातूर जिल्ह्यासाठी काय करतोय, आता संपूर्ण क्लास देखील सुरू करतोय. इथून मागे आपण फक्त नोट्स उपलब्ध करून देत होतो, ठीक आहे. आता यावेळेस आपण क्लास देखील सुरू करत आहोत. तर या संपूर्ण बॅचमध्ये तुम्हाला नक्की काय काय भेटणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती देऊन घेतो. तर बघा इथे संपूर्ण विषयाचे आपल्याला नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहेत. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व कायदे याच्याबद्दल माहिती, जिल्ह्याची सेपरेट माहिती काढले. पोलीस पाटलासाठी तुम्हाला 9-10 प्रश्न जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातात. तर जिल्ह्याची माहिती सेपरेट आपण डिटेलमध्ये काढलेली आहे मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी स्पेशल, ठीक आहे. तर या नोट्स तुम्हाला भेटून जातील. या नोट्सची किंमत आपण ठेवलेली ती 299 या तुम्हाला याच बॅचमध्ये भेटणार आहेत मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पोलीस पाटलाच्या मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोडवलेल्या बघण्यासाठी भेटतील मित्रांनो. याची किंमत आपण ठेवलेली होती 99 प्लस रुपीज, ठीक आहे. हे देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहेत. याच्यामध्ये 10 ते 15 सराव टेस्ट आपल्याला स्पष्टीकरणासोबत भेटून जातील. याची तुम्हाला 149 पेमेंट ठेवलं होतं. हे देखील आपल्या बॅचमध्ये असणार आहे. सर्व विषयांचे दैनंदिन क्लास आपल्याला बघण्यासाठी भेटतील मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर परीक्षा होईपर्यंत संपूर्ण
मार्गदर्शन असणार आहे या बॅचमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला सपोर्ट भेटेल. तुमचे प्रश्न जे पण असतील ते सॉल्व्ह केले जातील मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त सर्व विषयांचे PDF नोट्स उपलब्ध करून तुम्हाला दिले जातील या बॅचमध्ये. ठीक आहे. तर स्पेशल पोलीस पाटील या पदासाठी आपण ही बॅच तयार केलेली आहे मित्रांनो. आता मागच्या वेळेस काय झालं, बीड जिल्ह्याची पोलीस पाटील पद भरती आली तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते की क्लास सुरू करा. ठीक आहे, क्लास सुरू करा असे बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS आले होते. परंतु आपण काय केलं, तेव्हा नोट्सच उपलब्ध करून दिल्या, मागील प्रश्नपत्रिका आणि सराव टेस्ट उपलब्ध करून दिल्या. याच्या मागचं कारण काय होतं मित्रांनो, आता जेव्हा जाहिरात आली तेव्हापासून जर म्हटलं तर फक्त 15 ते 16 दिवसांचा कालावधी होता अभ्यास करण्यासाठी. तर 15 ते 16 दिवसामध्ये पोलीस पाटील या पदाची पूर्ण बॅच आपली पूर्ण झाली नसती. त्याच्यामुळे आपण टाकली फक्त नोट्सकडे लक्ष दिलं आणि बॅच न पूर्ण करता, ठीक आहे, बॅच न चालू करता आपण जास्तीत जास्त नोट्स उपलब्ध करून दिल्या. तिथून विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला. परंतु लातूरसाठी तसं नाही आहे मित्रांनो. लातूरसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ठीक आहे, जवळपास 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला भेटतोय. त्याच्यामुळे आपण या स्पेशल पदभरतीसाठी हे क्लास सुरू करतोय. याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण हे विषय आहेत मित्रांनो, याच्या नोट्स देखील भेटतील आणि रेग्युलर टॉपिकनुसार क्लास देखील भेटतील. ठीक आहे, सेपरेटली आपल्याला क्लास देखील भेटतील. ठीक आहे, तर या बॅचमध्ये हे संपूर्ण काही असणार आहे. ठीक आहे, तर बघा आता तुम्हाला जॉईन कसं व्हायचं याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. बघा, जॉईन होण्यासाठी त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे, तर ती माहिती आता आपण बघूया. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या नोट्स असतील, 15पेक्षा जास्त मॉक टेस्ट असतील, सराव टेस्ट, त्याच्यानंतर मागील 25+ मागील प्रश्नपत्रिका असतील. ठीक आहे, आणि त्यासोबत सर्व विषयांचे क्लास, सर्वांची सेपरेट आपण प्राइस ठेवलेली होती. परंतु आता काय केलेलं मित्रांनो, सर्वांना एकत्रित कमी किमतीमध्ये जॉईन होण्यासाठी एकत्रित फी किती होते मित्रांनो, 2,446 रुपये. ठीक आहे, तर ही न घेता आता एकत्रित या सर्वांची एकत्रित फी ठेवलेली आपण 999 रुपये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या डिटेलमध्ये टॉपिकनुसार प्रत्येक विषयाच्या 100 ते 150 पेजेसच्या नोट्स प्लस आपल्याला याच्यामध्ये जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिका, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला याच्यामध्ये 15पेक्षा जास्त सराव टेस्ट आणि सर्व विषयांचे क्लास देखील रेग्युलर तुम्हाला भेटत जाणार आहेत मित्रांनो. तर यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 999 रुपये. ठीक आहे, यामध्ये आपल्याला जॉईन होण्यासाठी जास्त काय करायचं नाहीये मित्रांनो. इथे 2 नंबर दिलेले आहेत बघा. कोणत्याही नंबरवरती आपल्याला पेमेंट करायचंय, 999 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करायचं, फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. आणि पेमेंट झाल्यानंतर कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचं. ठीक आहे, कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा. दोन्ही नंबर व्हॉट्सअपसाठी देखील आहे आणि दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे मित्रांनो. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. आता स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर बघा, जेवढे पण आपल्या नोट्स आहेत मित्रांनो, प्रश्नपत्रिका आहे त्या तात्काळ लगेच तुम्हाला लगेच भेटून जातील मित्रांनो. आणि आपले जे क्लास आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. ठीक आहे, तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकता आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन केलं जातं. ठीक आहे, क्लासची लिंक रोज तुम्हाला त्या ग्रुपवरती दिली जाईल. प्रत्येक आपल्याला रोजच्या रोज सर्व विषयांचे क्लास घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या क्लासची लिंक लगेच तुम्हाला तिथं जॉईन करण्यासाठी आपल्याला तिथं सेंड केली जाते. ठीक आहे, आता जरी तुम्ही किती लेट जॉईन झाला तरी सर्व क्लासच्या लिंक तुम्हाला लगेच, जोपर्यंत आपण जॉईन होता तोपर्यंतच्या जेवढ्या पण मागच्या लिंक आहेत त्या लगेच तुम्हाला एकासोबत भेटून जातील आणि तिथून पुढचे जेवढे पण क्लास होतील ते आपल्याला जॉईन करण्यासाठी ग्रुपला जॉईन केलं जातं व्हॉट्सअपला आणि तिथे तुम्हाला रेग्युलर तिथं ते लिंक दिल्या जातील मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण हे स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्व विषयांच्या नोट्स, टेस्ट, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांचे क्लास, सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 999 रुपये. तर लवकरात लवकर जॉईन व्हा, पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. त्याच्यानंतर सर्व नोट्स लगेच भेटतील आणि आपल्याला ग्रुपला जॉईन केले जातील आणि त्याच्यानंतर रोज क्लासची लिंक तुम्हाला तिथं भेटून जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारचं आपण लातूर जिल्ह्यासाठी हे स्पेशल क्लास सुरू करत आहोत मित्रांनो. स्पेशल पोलीस पाटलासाठी आपण हे तयार केलेले आहेत मित्रांनो. अतिशय डिटेलमध्ये सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. जेवढं मी जास्तीत जास्त सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो, आपले मागच्या यूट्यूबवरती जाऊन व्हिडिओ बघा, अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ठीक आहे, तर चला आता पुढील बाकीची माहिती आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो. तर बघा, आता इथे जर म्हटलं तर बघा, आपल्याला म्हटलेलं आहे लातूर जिल्ह्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला मुलाखत प्रक्रिया काय असेल पोलीस पाटलासाठी. तर बघा मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना इथं 80 पैकी 36+ गुण मिळतात, 36+ गुण मिळतात किंवा 36 गुण मिळतात, त्यांना सर्वांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. कारण थोडेसे आता गावामधून जास्तीत जास्त 4, 5 किंवा 9, 10 अर्ज येतात. ठीक आहे, एका गावामध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्यातून 5 जर म्हटलं तर 5, 2, 3 जण होतात. ठीक आहे, 2 ते 3 किंवा 4-5 जणी जरी पास झाले तर त्यांना तिथं मुलाखतीला बोलवलं जातं. जेवढे पास होतील, 36+ गुण मिळतील, त्यांना मुलाखतीला बोलवलं जातं. आता मुलाखत असते 20 गुणांची. आता इथे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 20 गुण. आता इथे 20 गुण कशाला असतात मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तुमच्याकडे जर एखाद्या खेळाडूचं प्रमाणपत्र असेल तर ही जिल्ह्यानुसार हे 20 गुण दिले जातात. हे त्यांच्या हातात असतं मित्रांनो. आपल्याला बहुतेक ठिकाणी काय जिल्ह्याच्या ठिकाणी काय बघण्यासाठी भेटलंय,
एखाद्या खेळाचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे जर म्हटलं तर तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल, अशा प्रकारचं काही आरक्षण प्रमाणपत्र असेल त्याचाही विचार केला जातो. किंवा तुमची एखादी पदवी झालेली आहे चांगली, ठीक आहे, पदवी झालेली आहे तुमच्याकडे, एखादी चांगली पदवी असेल तर त्यालाही तुम्हाला गुण दिले जातात. एक्स्ट्रा तुमची टायपिंग झालेली असेल, MSc झाली असेल, त्यालाही तुम्हाला एखादा गुण दिला जातो या 20 गुणांपैकी. तर अशा प्रकारची आपल्याला ही मुलाखत बघण्यासाठी भेटते. मुलाखतीला असतात 20 गुण. आता हे 20 गुण तुम्हाला आपल्याला प्रमाणपत्राला देखील दिले जातात, म्हणजे कागदपत्र जेवढे पण महत्त्वाचे असतात त्यांना देखील दिले जातात. आणि बाकीचे जर म्हटलं तर आपल्या याच्यामध्ये आत्मविश्वास आपला चेक केला जातो आणि व्यक्तिमत्व आपलं कसं आहे त्याची चाचणी इथं घेतली जाते, ते चेक केलं जातं. थोडक्यात जर म्हटलं तर जेव्हा आपण मुलाखतीला जातो ना, त्यावेळेस जर म्हटलं तर आपलं राहणीमान कसं आहे, आपण कोणत्या ड्रेस कोडमध्ये गेलेलो आहोत, आपला स्वभाव कसा आहे ते बघितलं जातं. ठीक आहे. थोडक्यात जर म्हटलं तुम्ही जायच्या वेळेस इथं बघा, जायच्या वेळेस तुम्ही चांगला व्यवस्थित जो शर्ट पॅन्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित घालून जायला पाहिजे. ठीक आहे. जाताना व्यवस्थित तुमचे जे केस आहेत ते लहान केलेले पाहिजे किंवा टापटीपणा पाहिजे. ठीक आहे. दाढी वगैरे तुम्ही व्यवस्थित शेप केलेली पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी इथं कार्य करणार आहात, तर तुमचं राहणीमान चांगलं असायला पाहिजे, हे सांगण्यामागचा उद्देश आहे. तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तो न घाबरता पटकन त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. जरी तुम्हाला त्याचं उत्तर नसेल येत तर त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात देता आलं पाहिजे. तुमचं बोलण्याचं पद्धत किंवा बोलण्याची जी आपल्याला म्हणतो ना कम्युनिकेशन स्किल, ती चांगली असायला पाहिजे. त्याला तुम्हाला इथे हे 20 गुण दिले जातात मित्रांनो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला गावातील जी परिस्थिती याच्यावरती देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात, किंवा जिल्ह्याची माहिती किंवा इतर सामान्य ज्ञानावरती 1-2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. जास्त प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात संवाद कौशल्य जे आहे ते तुमचं तपासलं जातं मित्रांनो. तुमचं राहणीमान कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, हे सर्व चेक केलं जातं. तर यालाच ते 20 गुण असतात मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही पद्धत वेगवेगळी असतात. काही ठिकाणी डायरेक्टली चिठ्ठ्या दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारला असतो, त्याचं उत्तर द्यायला सांगितलं जातं. किंवा काही ठिकाणी तुमच्या जे कागदपत्र आहे त्याला 10 मार्क दिलेले असतात. तुमच्याकडे जेवढे जास्तीत जास्त तुमची पदवी झाली असेल, शिक्षण झालं असेल, तर त्याला 10 मार्क असतात. आणि 10 मार्क तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्यासाठी तुम्हाला 10 मार्क तिथं दिले जातात, की तुम्ही त्याचं उत्तर कसं देताय, तुमचं राहणीमान कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, या सर्व गोष्टींवरती तुम्हाला हे 10 मार्क दिले असतात. ठीक आहे. काळजी करू नका. जेव्हा आपली जाहिरात होईल आणि आपला पेपर होईल, पेपर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपल्याला जेव्हा मुलाखत असेल, मुलाखतीच्या अगोदरच तुम्हाला मुलाखतीवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात या टॉपिकवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ अपलोड करूया, तर जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती संपूर्ण माहिती समजून येईल. ठीक आहे. तर पुढे बघा, लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 जे निवड पद्धती आहे ती कशी आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, तर इथं 29 मे पासून आहे, तर इथं आपल्याला ही तारीख बदललेली आहे मित्रांनो. ठीक आहे. 16 तारखेपासून 16 जून आपण करूयात. 16 जून पासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे. लेखी परीक्षा तुमची 80 गुणांची असते. लेखी परीक्षेमध्ये 36+ गुण ज्यांना पण भेटतील त्यांना मुलाखत व कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जातं. त्यासाठी असतात 20 गुण. 16 इथं 80+20 होतात 100 गुण. 100 गुणांपैकी ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतील, गावात 100 पैकी जास्त गुण मिळवणारा जो असतो त्याला त्याची निवड केली जाईल असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचीच इथं गुणवत्ता इथं यादी जाहीर केली जाते. आणि गुणवत्ता यादी आल्यानंतर डायरेक्टली अंतिम सिलेक्शन यादी म्हणजेच निवड यादी इथं जाहीर केली जाते. 1 ते दीड महिन्यामध्ये तुमचं डायरेक्टली सिलेक्शन होऊन जाते मित्रांनो. तर जास्त तुम्हाला इथं कालावधी नाहीये मित्रांनो. अभ्यास करण्यासाठी अगदी 1 महिना असतो मित्रांनो. तर लगेच सुरुवात करून द्यायला पाहिजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. पुढे बघा, आपल्याला लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरतीसाठी आपल्याला महत्त्वाचे कागदपत्र कोणकोणते पाहिजे आहेत त्याच्याबद्दल माहिती देतो. तर 10वीचं गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजेच 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट सोबत ठेवा. शाळा सोडल्याचा दाखला, त्याचसोबत आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र लागू असल्यास जर कॅटेगरीला म्हणजेच SC ST OBC NTB जेवढे पण कॅटेगरी आहेत, जर त्या कॅटेगरीला आरक्षण सुटलं तर त्याचं जात प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असायला पाहिजे. ओपन मधून आरक्षण सुटलं तर कोणत्याही कॅटेगरीचे अर्ज भरू शकतात, त्याच्यामुळे जात प्रमाणपत्राची काही गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्ही आताच काढून ठेवा आणि चारित्र्य प्रमाणपत्राला लगेच अप्लाय करून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे हे कागदपत्र आहेत. लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 साठी आपल्याला परीक्षा शुल्क काय असणार आहे, आता हे जाहिरातीमध्ये दिलेलं असणार, परंतु मागच्या आता भरपूर पदभरती झाल्या, तर त्यांच्यामध्ये जर म्हटलं तर खुला जो प्रवर्ग आहे, ठीक आहे, तर त्यासाठी 1,000चं पेमेंट ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे, परीक्षा शुल्क. आणि मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्ग त्यांच्यासाठी 800 किंवा 900 रुपये इथं पेमेंट ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारचं इथं ऑनलाईन परीक्षा शुल्क इथं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिली.
तर बघा ऑनलाईन अर्जच इथं तुमच्याकडून इथं भरून घेतले जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी जर म्हटलं तर आधार कार्ड व मोबाईल नंबर इथं आवश्यक असणार आहे. फोटो सही व्यवस्थित अपलोड करायची. सबमिट करण्यापूर्वी अर्ज सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित अर्ज चेक करून घ्यायचा. तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. आणि खाली जर म्हटलं तर आपल्याला कामाचं स्वरूप काय असतं, महत्त्वाचे काही कामाचे स्वरूप दिलेले आहेत किंवा पोलीस पाटलाची कर्तव्य दिलेत मित्रांनो, जसं की गावात सुव्यवस्था राखणे, पोलिसांना महत्त्वाची माहिती देणे गावातील. ठीक आहे. गावातील तंटे व घटना पोलिसांना कळविणे आणि सरकारी आदेशांचे पालन करणे किंवा सरकारी कामात मदत करणे आणि गावकऱ्यांना इथं प्रशासनाशी जोडणे, अशा प्रकारचे हे महत्त्वाचे पोलीस पाटलाचे कर्तव्य आहेत असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर अशा प्रकारच्या या लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरतीचे हे जुनं वेळापत्रक होते मित्रांनो. बघा जुन्या वेळापत्रकामध्ये अशा प्रकारची माहिती दिली होती. तर हे रद्द करून आता नवीन हे सुधारित वेळापत्रक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता सांगतोय लातूर जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 मध्ये नक्कीच होईल मित्रांनो. ठीक आहे. बघा नक्कीच होणार आहे मित्रांनो. वारंवार इथं वेळापत्रक आलेलं आहेत. हे फायनल वेळापत्रक आहे असं मला इथं समजलेलं आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर आता वेळ खूप कमी आहे. तुम्ही लगेच अभ्यासाला सुरुवात करून द्या मित्रांनो. ठीक आहे. बाकी इतर संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आलेली असेल. याच्या व्यतिरिक्त एखादा प्रश्न जर राहिलेला असेल, ठीक आहे, एखादा प्रश्न राहिलेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ठीक आहे, किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतोय तिथं तुम्ही जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि एखादा प्रश्न असेल तर माझाच नंबर येतो, ॲडमिन आहे मी. ठीक आहे. तिथं डायरेक्टली तुम्ही इथं संपर्क करा. काय प्रश्न असतील तर विचारा. तुमची नक्कीच मदत केली जाईल मित्रांनो. ठीक आहे. बाकी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा, कारण रेग्युलर अपडेट सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दिले जातात. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.